नमस्कार. पित्त वाढणं, छातीत जळजळ आणि शरीरात अचानक वाढलेली उष्णता हा त्रास कधी ना कधी आपल्या सगळ्यांनाच होतो, बरोबर? म्हणूनच आजच्या या खास सत्रात आपण तुमच्यासाठी एक मस्त शरीराला थंडावा देणारा साप्ताहिक डाएट प्लॅन कसा डिझाईन करायचा हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. घरगुती सोपे आयुर्वेदिक उपाय वापरून हे पित्त कसं बॅलन्स करायचं याचं हे एक कम्प्लीट गाईड आहे. चला तर मग थेट सुरू करूया. आजचा हा विषय आपण 4 सोप्या टप्प्यात डिकोड करणार आहोत. आधी आपण पित्त आणि शरीरातील उष्णता समजावून घेऊ, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ आणि गोड फळांचा रोल पाहू, मग हर्बल आणि थंड पेयांबद्दल बोलूया, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची अशी तुमची पित्तनाशक किराणा यादी. तर आपला पहिला विभाग आहे पित्त आणि शरीरातील उष्णता. खरं तर जेव्हा पित्त वाढतं तेव्हा शरीराच्या आत नक्की चालतं काय? इथं सर्वात बेसिक पण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे अग्नी. बघा, आयुर्वेदानुसार जेव्हा पित्तदोष वाढतो ना, तेव्हा शरीरातला अग्नी म्हणजे अंतर्गत उष्णता अचानक वाढते. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरात अक्षरशः आग निर्माण होते. आता अशा वेळी शरीराला गरज असते ती एका कूलंटची, आणि भरपूर पाणी पिणं हा या वाढलेल्या अग्नीला शांत करण्याचा अगदी सोपा आणि पायाभूत उपाय आहे. विचार करा, शरीर हे जर एखादं गरम झालेलं इंजिन असेल तर पाणी हे त्याला थंड करणारं इंजिन ऑइल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, दुग्धजन्य पदार्थ आणि गोड फळे. ही वाढलेली आग विझवण्यासाठी आपला रोजचा आहार नक्की कसा असायला हवा? तुमच्या साप्ताहिक डाएट प्लॅनमध्ये डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असणं मस्ट आहे. साजूक तूप, लोणी आणि दूध हे शरीराला फक्त पोषणच देत नाहीत, तर तुमच्या पोटाच्या आत एक स्निग्ध, मऊ आवरण तयार करतात. आणि तुम्हाला माहितीये का हे का महत्त्वाचं आहे? कारण याच आवरणामुळे पित्ताच्या ॲसिडिटीपासून तुमचा थेट बचाव होतो. त्यामुळे रोजच्या जेवणात विशेषतः वरण भातावर साजूक तूप हे असायलाच हवं. यावर आणखी एक भारी आणि अगदी सोपा घरगुती उपाय सांगतो. दुधात मनुके टाकून खाणे. ऐकायला खूप बेसिक वाटेल, पण थंड दूध आणि मनुक्याचे नैसर्गिक गोड गुणधर्म जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ते वाढलेल्या पित्ताला शांत करण्यासाठी अगदी जादूसारखं काम करतात. ट्राय करून बघाच. फळांच्या बाबतीत मात्र आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. एक साधा नियम लक्षात ठेवा: आंबट फळं कटाक्षाने टाळा, कारण आंबट फळांमुळे शरीरातील ॲसिडिटी वाढते आणि पित्त जास्त भडकतं. याउलट गोड फळं निवडा. गोड फळांमध्ये नॅचरल अल्कलाईन गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीराला आतून शांत करतात आणि एक परफेक्ट बॅलन्स राखतात. आता गोड पदार्थांचा विषय निघालाच आहे, तर गुलकंदाला आपण कसं विसरू शकतो? गुलकंदाचा तो मस्त कूलिंग इफेक्ट शरीरातली आग अक्षरशः शांत करतो. खरं तर गुलकंद हे आपल्या शरीरासाठी एखाद्या नैसर्गिक फायर एक्स्टिंग्विशरसारखं काम करतं. त्यामुळे जर तुम्हाला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर रोजच्या आहारात 1 चमचा गुलकंद नक्की घ्यायला हवा. चला, आता तिसऱ्या भागाकडे जाऊया, हर्बल पाणी आणि थंड पेय. फळं आणि भाज्यांसोबतच काही नैसर्गिक पेयसुद्धा शरीराला कसा इन्स्टंट दिलासा देतात ते पाहूया. तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये जर तुम्ही कोरफड, व्हीट ग्रास किंवा आवळ्याचा रस समाविष्ट केला तर त्याचे फायदे तुम्हाला लगेच जाणवतील. विशेषतः आवळा. आवळ्यातील विटॅमिन्स फक्त तुमचं पित्तच शांत करत नाहीत, तर तुमच्या संपूर्ण आठवड्यासाठी एक जबरदस्त इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करतात. आणि हा उपाय तर अगदी गेम चेंजर आहे. काय करायचं? 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप, जिरे आणि धणे घ्यायचे आणि ते रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायचं. या 3ही बियांमध्ये प्रचंड थंडावा देणारे गुणधर्म असतात. हे भिजवलेलं पाणी प्यायल्याने ते तुमचं वाढलेलं पित्त अगदी मुळापासून कमी करतं. जर तुम्हाला अजून एखादा सोपा ऑप्शन हवा असेल तर पुदिन्याचं पाणी हा एक अतिशय रिफ्रेशिंग पर्याय आहे. अतिउष्ण झालेल्या शरीराला एकदम कूल डाऊन करण्यासाठी पुदिन्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बनवायला इतकं सोपं आहे की तुम्ही सहज त्याला तुमच्या डेली हॅबिटचा भाग बनवू शकता. आणि आता आपण आलो आहोत आपल्या अंतिम टप्प्यावर, भाग 4, अँटी पित्त भाज्या आणि किराणा सामानाची यादी. हे सगळे उपाय ऐकायला तर छान वाटतात, पण ते प्रत्यक्ष अंमलात आणायचे असतील तर बाजारात गेल्यावर नक्की काय खरेदी करायचं? ही यादी अगदी नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा तुम्ही भाजी आणायला जाल तेव्हा काकडी, शिमला मिरची, पालेभाज्या, सोयाबीन, कडधान्य आणि दुधी भोपळा नक्की आणा.
तुम्हाला सांगतो, काकडी आणि दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असते की ते शरीराला आतून जबरदस्त थंडावा देतात. लॉंग टर्म पित्त मॅनेजमेंटसाठी या भाज्या अत्यंत गरजेच्या आहेत. तुमचा संपूर्ण आठवड्याचा डाएट प्लॅन या भाज्यांभोवतीच डिझाईन केलेला असावा. शेवटी ही नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात कसे समाविष्ट करता येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण तोच अंतर्गत संतुलन टिकवून ठेवण्याचा सर्वात इफेक्टिव्ह मार्ग आहे. तर मग वाढलेल्या उष्णतेला आणि पित्ताला कायमचं बाय बाय करण्यासाठी आज आपण पाहिलेल्या यादीतून कोणता आयुर्वेदिक पदार्थ तुम्ही उद्यापासूनच तुमच्या आहाराचा भाग बनवणार आहात? विचार नक्की करा.